नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनपा कर्मचारी फेस्टिवल ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत आंबेडकर जयंती 2 दिवसांवरती अनेकांचा हिरमोड। तर मतदार यादीतून नावे वगळू नका, छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना आढावा बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या सूचना। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिका दरवर्षी दिवाळीत सर्व कर्मचाऱ्यांना आणि भीम जयंतीला मागासवर्गीय कर्मचारी व ईदला मुस्लिम कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ॲडव्हान्स देते। यंदाही शेकडो कर्मचारी या ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत होते, परंतु शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बँक खात्यात ॲडव्हान्सची रक्कम जमा झालीच नाही। त्यात सलग 2 दिवस सुट्ट्या आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे। महानगरपालिका शासन आदेशानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईदच्या फेस्टिवल ॲडव्हान्स पोटी 12,500 रुपये देते। तर ही ॲडव्हान्स रक्कम दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाते। यंदाही महापालिकेकडून भीम जयंती उत्सवासाठी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स देण्याचं नियोजन केलं होतं, परंतु बुधवार गुरुवार गेला त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्मचारी बँक खात्यात पैसा जमा होतील या प्रतीक्षेत होते। मात्र बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। अनेकांनी आपापल्या कामगार संघटनांच्या नेत्यांना फोन करून माहिती देत संताप व्यक्त केला। आता सोमवारी शेवटचा दिवस असून मंगळवारी भीम जयंती उत्सव आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता सोमवारकडे लागलं आहे। नगरसेवक अशोक हिवराळे यांनी सांगितलं की एकाही सफाई कर्मचाऱ्याच्या खात्यात फेस्टिवल ॲडव्हान्सची रक्कम जमा झाली नाहीये। मनपा ही रक्कम खिशातून देत नाही, कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स म्हणून देत आहे। दरमहा वेतनातून कपातही करतं, तर ही रक्कम वेळेवरती दिली जात नाही। हा प्रकार जाणून बुजून होतो का? आता कर्मचाऱ्यांनी केव्हा खरेदी करावी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणादरम्यान आपल्या हक्काच्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत ना, याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। संजय शेषाग साहेब, मंत्री उदय सामंत साहेब, गुलाबराव पाटील साहेब, त्याचबरोबर मुलांची असतील, सर्व माझे आमदार, सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने या सर्व बैठका पूर्ण महाराष्ट्रात होत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुकतंच संपर्क प्रमुखांची नवीन संपर्क प्रमुखांची घोषणा जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमाने झाली। सर्व संपर्क प्रमुख विविध जिल्ह्यांमध्ये लोकसभेमध्ये जाऊन आढावा घेतला, त्यांच्या सुरू आहे। मला देखील मुंबई आणि ठाणे याची जबाबदारी दिली आहे। मुंबई, ठाणे या सर्व लोकसभेच्या बैठका ज्या आहेत त्या झाल्या। आता महाराष्ट्रात विविध लोकसभेच्या बैठका घेण्यासाठी सुरुवात ही झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे वाढेल, कशा प्रकारे पदाधिकारी काम करतायत, या सगळ्याच्या निवडणुका झाल्या आता। त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे पक्षाचं प्रदर्शन राहिलेलं आहे त्याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमातून होणार आहे। आणि भविष्यामध्ये प्रत्येक विविध पदांवरती न्याय मिळतो की नाही या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी नवीन संपर्क प्रमुखांची नेमणूक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली। आणि त्या अनुषंगाने सर्व संपर्क प्रमुख विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकसभेमध्ये जाऊन संपर्क त्यांनी सुरू केलेला आहे, आढावा सुरू केलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एसआयआरचं विविध जिल्ह्यांमध्ये ते काम किती सुरू आहे। हे नापिक सुरू असताना त्या नापिकमधून जे आपले वोटर्स आहेत, जे मतदार आहेत,
हे कुठेही गहाळ होता कामा नये, त्याची नावाची विकल्प होता कामा नये. याच्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण घ्यायला हे असेल साठी आपण असेल तिथे नावाची काही सापडत नाही. अशा प्रकारचे जास्ती भरायचा क्लास पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये SIS ट्रॅफिक चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. मतदान केल्यानंतर नावाने याच्यासाठी देखील शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणे, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्ण युग मावळला आहे. अशा शब्दात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. संपूर्ण भारताला आणि जगाला स्वतःच्या अतिशय सामर्थ्यवान अशा आवाजाने त्याच्यावर 8 दशकापेक्षा अधिराज्य केलेल्या सुप्रसिद्ध गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. त्यांनी सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, या डोळ्यांची 2 पाखरे, बाई मी विकत घेतला श्याम अशासारख्या अविस्मरणीय मराठी गीतांबरोबरच मराठी, हिंदी, तामिळ, ओरिया, त्याचबरोबर नेपाळी अशा अनेक गुजराती अशा भाषांमध्ये त्यांनी गीतं गायलेली होती. गंभीर, प्रेमळ, रागावलेलं, थोडंसं विनोदी, उडत्या चालीची, नृत्यावर शोभणारी अशी अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करणारी गीतं त्यांनी गायली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामधले अनेक नेते आणि स्वतः इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा चांगल्या प्रकारचा परिचय होता आणि त्यांचं शिवसेनेशी अत्यंत हृदय नातं राहिलेले शिवसेनेची नेता आणि विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने या महाराष्ट्र कन्येला मी मनपूर्वक अभिवादन करते आणि आदरांजली व्यक्त करते. नवीन 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या चाचणीवेळी अचानक ढोरकीने ते स्कोर बॉलचे 2 तुकडे झाले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू असलेले बॉल बदलण्याचं काम शनिवारी पूर्ण झालं. परंतु निसर्ग नर्सरी पुढील जलवाहिनीचे गॅप जोडणं शिल्लक असून त्या वेल्डिंगचं काम रविवारी सायंकाळपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता चाचणी सोमवारीच होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील नव्याने टाकण्यात आलेल्या मुख्य 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी उपसाची चाचणी 23 मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. मागील 19 दिवसातील 9 दिवस गळत्यांच्या दुरुस्तींसाठी चाचणी बंद ठेवावी लागली. मात्र असं असलं तरी 10 दिवसात पाणी नक्षत्रवाडीपासून 2 किलोमीटर अंतरावरती असलेल्या निसर्ग नर्सरीपर्यंत दाखल झालंय. बुधवारीच पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलं असलं परंतु अचानक ढोरकीन येथील स्कोर वॉलमध्ये 2 तुकडे झाले. पाण्याच्या दबावामुळे वॉल तुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान शनिवारी सायंकाळी जलवाहिनीवरील स्कोर वॉल बसवण्याचं काम पूर्ण झालंय. परंतु निसर्ग नर्सरीपासून पुढे नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या जलवाहिनीच्या गॅप जोडणीचं काम शिल्लक आहे. शनिवारी या जोडणीसाठी पाईप टाकण्यात आले आहेत. आता वेल्डिंगचं काम सुरू असून अतिशय बारकाईने ही वेल्डिंग करावी लागत आहे. त्यामुळे हे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाल्यास पंप सुरू करून चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. परंतु ही शक्यता अतिशय कमी असल्याने सोमवारीच चाचणी होणार आहे. जलवाहिनीच्या गॅपची जोडणी झाल्यानंतर रविवारी सायंकाळी अथवा सोमवारी चाचणी सुरू करण्यात येईल. पाणी नक्षत्रवाडीत आलं तरी ते जलशुद्धीकरण केंद्रात होणार नाही. जलवाहिनीतून पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात चिखल घाण येत आहे. त्यामुळे पाईप स्वच्छ झाल्यानंतर पाणी केंद्रात घेण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव
आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबा तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून या निमित्त शनिवारी मॅरेथॉन पार पडली आहे, तर रविवारी विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत परिवर्तनवादी, विज्ञानवादी आणि समतावादी विचारांवरती मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. समाज परिवर्तनासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या फुले आंबेडकरांच्या विचारांची मांडणी या व्याख्यानातून करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बजाज अध्यापन संकुलात रविवारी पहिले व्याख्यान महात्मा ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्र निर्माणातील योगदान या विषयावरती पार पडलं. यासाठी वक्ते म्हणून गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थापक अध्यक्ष डॉक्टर PS चंगोले यांनी मार्गदर्शन केलं. तर यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. तर अध्यक्षीय समारोप अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलं. दुसरे व्याख्यान मंगळवारी सकाळी 12 वाजता राष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचे संवर्धन व अंमलबजावणी या विषयावरती होणार आहे. यासाठी वक्ते म्हणून माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक किशन मोरे हे मार्गदर्शन करणारच आहेत. या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन घातीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे व फुले आंबेडकर जयंती समितीच्या सदस्यांकडून करण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन ही काय आहे, त्यांचं काय कार्य आहे आणि हे विविध याच्यातून आपल्याला दिसून आलेलं आहे. गायकवाड सर असतील, सुरवाडे सर आहेत, हे आमचे एकेकाळचे सर्व सिनियर मंडळी आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ या ठिकाणी काम केलंय, वाढली. सर्व पदव्युत्तर विद्यार्थी असतील, पदवीपूर्व विद्यार्थी असतील, त्यांच्यामध्ये ती कशी फोफावली आणि त्यांनी त्या चळवळीमधून कसे अनेक व्यक्ती या ठिकाणी घडलेल्या आहेत ते आपण सर्वांनी जाणलेलं आहे. त्या चळवळीमधून माझ्यासारखा विद्यार्थी ज्यावेळेस मी या संघटनेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस PS चंगोले सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी 2001 मध्ये आले होते आणि आज त्या ठिकाणी सर परत एक 25 वर्षानंतर या ठिकाणी आले. तर त्यावेळेस मला या संस्थेचा अधिष्ठाता होण्याचा योग आलेला आहे. सर ह्या चळवळीचं हे एका अत्यंत गोरगरीब घरातून ज्याचे आईवडील अशिक्षित आहेत, परंतु बाबासाहेबांनी, छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा फुले यांच्या ज्या विचारांमधून जी महाराष्ट्र शासनाची जी बहुकल्याणकारी योजनेमधून जी काही वसतिगृह या त्याच्यामध्ये झाले, त्याच्यामध्ये आमचं शिक्षण झालं आणि त्या शिक्षणातून एक चळवळीमधून त्या पदापर्यंत येता आलं. त्याचा एक
सार्थ अभिमान निश्चितच या संस्थेचा अधिष्ठाता म्हणून एक व्यक्ती म्हणून मला निश्चित आहे. आपण आज आम्हाला मार्गदर्शन करताना अनेक गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल, छत्रपती शाहू महाराज असतील, गौतम बुद्ध असतील, राजा सम्राट असेल, अशोक त्यांच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि एक शास्त्रीय दृष्टिकोन बाळगून आपण हे सगळं कसं स्वीकारलं पाहिजे, कुठल्याही अंधश्रद्धा रूढी परंपराला आपण वाव नाही दिला पाहिजे, हे अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्याची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येत असून यानिमित्त शनिवारी मॅरेथॉन पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातून पानचक्की मार्गे पीएस सोसायटी मार्गे पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विसर्जित करून करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांना गौरवित करण्यात आलं तर विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. फुले यांची 199वी जयंती आहे. त्याच्या या आजच्या 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत शासनानं आपल्याला निर्देश दिलेले आहेत की या जयंती निमित्तानं 8 दिवस आपण विविध कार्यक्रम घ्यावेत. आज आपण मॅरेथॉनला सुरुवात केलेली आहे. उद्या तुम्हाला परत तुमची जबाबदारी जास्त आहे की तुम्ही आंबेडकर चळवळीला मानणारे आहात, बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे आहात. त्यामुळं आजच्यापेक्षा दुप्पट गर्दी उद्या आपल्याला बजाज अध्यापन संकुलमध्ये करायची आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध आंबेडकर चळवळीचे वक्ते ज्यांचे प्रखर विचार उद्या आपल्याला ऐकायचे आहेत. मला वाटतं 11 वाजता त्याची वेळ आहे, तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा यायचं आहे. 18 तारखेला एक मोरे सर आपले प्राचार्य आहेत मिलिंद कॉलेजचे, त्यांचंही व्याख्यान आहे. त्यामुळे मी त्या चळवळीविषयी किंवा बाबासाहेबांच्या विषयी आज बोलण्यापेक्षा आपण आठवडाभर हे सगळं विचारमंथन करणार आहोत. आणि तुम्ही नशीबवान आहात, गायकवाड सर जसं म्हणाले की या महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश तर मिळालाच, परंतु आज तुम्ही ज्या रस्त्यानं धावलात तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या वास्तू आहेत. उजव्या हाताला बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी मुक्काम करून ते वसतिगृह त्या ठिकाणी बांधलेलं आहे. डाव्या हाताला तुम्ही बघितलं तर मिलिंद कॉलेजची इमारत आहे. पुढे जर गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आहे. कॉमर्सचं वेगळं कॉलेज, आर्ट्स सायन्सचं वेगळं कॉलेज, लॉ कॉलेज, असं कितीतरी बाबासाहेबांच्या स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. नेहमी वावरतो इथून 300 मीटर 400 मीटरच्या अंतरावर या सर्व वास्तू आहेत. तर त्यामुळं त्यांनी जे गायकवाड सरांनी सांगितलं की आपण नशीबवान आहोत आणि त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी भाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो. आपण पूर्ण केलेली आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व अध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने आपण इतकी नियोजनबद्ध पद्धतीने आणि मला असं वाटतं की प्रोफेशनल आयोजकापेक्षा सुंदर आयोजन तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. टाइम मशीन तो जो एक कन्सेप्ट आहे ना, तो जर माझ्या हयात असेपर्यंत जर त्यात ऍक्च्युअली पार्टिसिपेट होण्याचा जर मला भाग आला तर मी UG पुन्हा एकदा करण्यासाठी मी विनंती करेल आणि विद्यार्थी म्हणून जगावं असं कारण या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणं मला असं वाटतं की काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल की आपण या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकलो आणि भाग घेऊ शकलो. खासगी एलपीजी गॅस पंपावरती रिक्षा चालकांची होणारी लूट थांबवा. वेगवेगळ्या पंपावरती वेगवेगळे दर का? सरकारचं यावरती नियंत्रण नाही का? या प्रकारचे आरोप करत विविध मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा चालक युनियनने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना धारेवरती धरला.
त्यानंतर संघटनेच्या वतीने माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. एक सांगू शकतो की रोडवर जर ॲक्सिडेंट झाला असेल तर तिथे फक्त पहिला रिक्षावाला थांबू शकतो आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणारा हा रिक्षावाला, घरापासून तर दवाखान्यापर्यंत नेऊन देणारा हा रिक्षावाला, त्या रिक्षावाल्याला सर्वांनी, कलेक्टर साहेबांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं, कारण त्याच्या पाठीमागं सुद्धा लेकरं बाळ आहे. आणि मी एवढं सांगेन, जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम मेरे सभी भाइयों से, और कलेक्टर साहब के पास हम यहाँ पर आएंगे, अभय सर है, बाकी सब यूनिमीटर अपने साथ में है. 125 का जो रेट है गैस का वो अपने को पूरने वाला नहीं है. 125 रुपये वाला, 125 रुपये जो रेट है, ये सर लोगों का धन्यवाद बोलूँगा मैं सभी भाइयों से. ऑटो रिक्शे वाले जो नाराज़ है, कई लोगों ने गाड़ियाँ खड़े कर दिए. अभय सर, अच्छे सर अपने साथ में, अमजद सर है, सभी भाई हिम्मत रखिए, गैस का भाव कम हो जाएगा. कलेक्टर साहब के पास निवेदन देने के लिए आए. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना लुटण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी 60 रुपये किलोनी आपल्याला LPG गॅस मिळत होता आणि जसंच युद्ध सुरू झालं, आपल्या शहरातल्या LPG गॅस पंप चालकांनी रिक्षा चालकांना लुटायला सुरुवात केली आणि या लुटीच्यावर नियंत्रण करण्याचं काम कलेक्टरचं असतं आणि कलेक्टरच्या अंडरमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी काम करतात. आम्ही 3 ते 4 वेळेस आतापर्यंत लाल मोठा रिक्षा चालक युनियनतर्फे वारंवार जेवढे लोक येतील तेवढे लोक घेऊन आम्ही कलेक्टरला भेटलो. दिलीप स्वामी त्यावेळेस होते, प्रवीण फुलारी हे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत, यांना भेटलो. तर ते म्हणतात की या खाजगी पंप चालकांवर आमचं नियंत्रणच नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं काम आहे की जो काही काळा बाजार चाललेला असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. आम्ही गरीब आहोत, आम्ही संघटित नाही, म्हणून आमची लूट झाली तरी चालेल. आणि मग आमदार खासदारांनी फोन केला की तुम्ही पळत जायचं आणि आमदार खासदारांनी युद्धाच्या वेळेस गायब व्हायचं. हे जे काही चाललेलं आहे आणि निवडणुकीच्या वेळेस, मतदानाच्या वेळेस हात जोडायला यायचं आपल्या दारामध्ये, हे जे काही चाललेलं आहे या विरोधात आम्ही वारंवार या ठिकाणी येत आहोत, बोलत आहोत. आता युद्ध विराम झालेला आहे, आम्ही सतत मागे लागलो म्हणून शहरातले आता पंप सुरू झालेले आहेत, परंतु अजूनही 126 रुपयापेक्षा जास्त च्या दराने LPG गॅस 1 किलोला भेटत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व शिक्षण, नोकरी, स्वयं संरक्षणासाठी कायदे बनवलं. त्यामुळेच देशातील महिला सन्मानाने जीवन जगत आहेत. महिलांनी स्वावलंबी बनावं व आत्मनिर्भर व्हावं या हेतूने बचत गटाच्या गरजू महिलांना 25 शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व शिक्षण, नोकरी, स्वयं संरक्षणासाठी कायदे बनवले. त्यामुळेच आज देशातील महिला सन्मानाने जीवन जगत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी व महिलांनी स्वावलंबी बनावं व आत्मनिर्भर व्हावं या हेतूने मागील 3 वर्षांपासून शहरात स्वनिर्माण फाउंडेशन काम करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व फाउंडेशनच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बचत गटाच्या गरजू महिलांना आज दुपारी एक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 25 शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती संदीप शेकोगर यांची उपस्थिती होती. अगोदर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात प्रीती शिकोकार यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की देशातील सर्व महिला स्वावलंबी बनावं. मूल आणि चूल यासोबतच आणखीन जबाबदारी महिला सांभाळू शकतात हे महिलांनी आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवून दाखवून दिलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या कायद्यांमुळे हे संभव झालाय. मी सर्वसामान्य कुटुंबातून असताना 3 वर्षांपूर्वी फाउंडेशनची स्थापना केली. सोबत काम करणाऱ्या सहकार्यांची साथ लाभली. आज 700 महिला बचत गट फाउंडेशनशी जोडले गेल्यात. SBI बँकेच्या सहकार्याने हजारो महिलांना रोजगार, गृह उद्योगांसाठी उपलब्ध करून दिल्याचं समाधान आहे. राज्य व केंद्र शासनाच्या योजना बचत गटांपर्यंत पोहोचवून त्यांना
प्रशिक्षण देणं, विविध कोर्सेस त्यांच्यासाठी चालवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम निस्वार्थ भावनेने सुरू आहे. नवीन बचत गट फाउंडेशनला जोडण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी पुढील काळात सहकार्य करावं लाभलं तर हे कार्य सुरू राहणार असं शेवटी त्यांनी सांगितलं. सूत्रसंचालन फाउंडेशनचे व्यवस्थापक शेख यांनी केलं तर आभार प्रदर्शन सविता राऊत यांनी मानलं. कार्यक्रमाला उपस्थित सीए विनायक कापकर, अभिजित हिवराळे, प्रवीण जाधव, सविता राऊत, रुपाली तायडे, माधुरी लांडगे, पल्लवी मोठे, ज्योती साबळे, मोठ्या संख्येने महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. छत्रपती संभाजीनगर महापालिका, आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे सर्व आशा सेविकांसाठी PCP-NDT व MTP कायद्याअंतर्गत जनजागृती, स्त्री जन्माचं स्वागत करा या विषयावरती महत्वपूर्ण कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर महापालिका, आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे सर्व आशा सेविकांसाठी PCP-NDT व MTP कायद्याअंतर्गत जनजागृती, स्त्री जन्माचं स्वागत करा या विषयावरती महत्वपूर्ण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉक्टर सुधा कांकरिया, स्त्री जन्माचं स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक, स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड सदस्य, महाराष्ट्र शासन यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी डॉक्टर सुनीता संजय सोळुंके, सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय करमाळ डॉक्टर मनोज डोंगलीकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे, डॉक्टर अंजली पात्रीकर, डॉक्टर अमरज्योती शिंदे, ॲडव्होकेट रश्मी शिंदे, डॉक्टर प्रेरणा संकलेचा, डॉक्टर स्मिता कुलकर्णी, डॉक्टर सुनीता पाटील, डॉक्टर चौधर, तर गायउद्दीन, वंदना म्हस्के, सुनीता नवगिरे, वंदना लोदवाल, जोहार जमाल, शेख अफसर, मुख्य संपादक आरोग्य जागृती व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यशाळेदरम्यान उपस्थित सर्वांनी स्त्री पुरुष समानतेची शपथ घेतली. तसेच ज्या आशा सेविकांना फक्त मुलीच आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेमध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक, स्त्री पुरुष समानतेचं महत्त्व तसेच महिलांच्या सशक्तीकरणाबाबत सखोल व प्रभावी मार्गदर्शन करण्यात आलं. आशा सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आपली भूमिका अधिक सक्षमपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्ण निदान तंत्रे, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शासनाने खबरी योजनेबाबत उपक्रम सुरू केलाय. त्यामध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास तक्रारदार संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक 1800-2334-475 किंवा 104 लेखी पत्रकाद्वारे तक्रार देत असेल तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही यशस्वी झाल्यास सदर तक्रारदारास व्यक्तीस संबंधिताचे नाव गोपनीय ठेवून न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर राज्यस्तरावरती 1 लाख बक्षीस पात्र आहे. सदर अनुदान हे राज्यस्तरावरती मंजूर करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनपा कर्मचारी फेस्टिवल ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत आंबेडकर जयंती 2 दिवसांवरती अनेकांचा हिरमोड. तर मतदार यादीतून नावे वगळू नका, छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना आढावा बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या सूचना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.